मला सांग निखिल, तुला असं दिवसभरात किती डीएम्स येत असतील? मुलांचा तर राहू दे, मुलींचे किती देत असतील? मुलींचे तर ढीग आहेत, ह्याच्या आधी कोणी विचारत पण नव्हतं. आणि आता काही ढीग गेल्यात. आता एक मला वाटतं 2-3 हजार डीएम पेंडिंगला आहेत बघ. मग त्या लोकांपर्यंत मला जायचं होतं की बाबा विदाऊट वे प्रोटीन क्रिएटिन इन प्री वर्कआउट बॉडी करू शकते आपण. आता एक तर मी तर म्हणजे प्रत्येक जो कोण शेती करतोय तो सोशल मीडियामध्ये घुसायला पाहिजे. शेती करून नुसता काय उपयोग नाही बघ. नुसता शेती करून काहीच मिळत नाही, काय म्हणजे काहीच मिळत नाही. तू नंतर राहतो शेवटी. आणि जो कोण ते केला नाही त्या आयुष्यात त्याचा काहीच उपयोग नाही इंजिनिअरिंगला जाऊन, एवढं मला तर माहिती आहे माझ्यामध्ये. है नाही? हे तो धोती खोल रहा है. आणि तू वडापाव घेणार का विचारला, तुला सांगू तो खरोखर भावा जे के डोळ्यातनं पाणी आलतं. काय का सांग, 1 तास राबल्यानंतर 30 रुपये मिळत होते. आणि त्यावेळी एक वडापावची किंमत मला कळाली व 30 रुपये खर्च करायला किती उशीर लागते आणि मिळवायला किती उशीर लागते. त्यावेळीपासून अजून पण भावा डोळ्यात पाणी आले मला ते विचार केल्यानंतर तिकडे. तर नमस्कार, मी ज्योतिरादित्य ऍज नोन एज बडे नामवाला तुमचं काय काय जे की या पॉडकास्ट मध्ये स्वागत करतो. आणि आजचा हा पॉडकास्ट आपला एकदम शेवट होणार आहे, कारण की तुझा भाऊ शेवटच आहे. कसं? शेवट रे, तुमचा भाऊ कसा आहे शेवट रे. विषय कसा आहे, आजचा जो पॉडकास्ट आहे तो असा हा. क्रिएटर टू क्रिएटर होणार आपला, म्हणजे असं हा, कोणाचा बरं. मतभेद नाही, काय नाही. हा. ऍज अन क्रिएटर टू क्रिएटर. मला सांग निखिल, तुला असं दिवसभरात किती डीएम्स येत असतील? मुलांचा तर राहू दे, मुलींचे किती देत असतील? मुलींचे तर ढीग आहेत, ह्याच्या आधी कोणी विचारत पण नव्हतं. आणि आता काही ढीग गेल्यात. ढीग म्हणजे मला वाटतं की नाही, एक दिवसाला 50-70 येतात की कमीत कमी. आता एक मला वाटतं 2-3 हजार डीएम पेंडिंगला आहेत बघ. आई शपथ, म्हणजे डिमांड ऑन डिमांड आहे भाऊ. डीएम वर रिस्तास. अरे 2-3 हजार भावा पेंटिंगला आहेत. ह्याच्या आधी दुसरा अकाउंट होतं त्याला जास्तीत जास्त किती एक 5-4, ते पण कवा 15 दिवसांना 16 दिवसांनी. ज्यावेळी शेवटरी अकाउंट काढली की नाही, शेवटरीला कमीत कमी मला वाटतं 2-3 हजार पेंडिंग आहेत बघ. म्हणजे हे सोडून तुझा अजून एक अकाउंट आहे काय? अजून एक आहे रे निखिल चौगुले. पहिला तिथनं सुरुवात झाली रे आपली. निखिल चौगुले 108 म्हणून अकाउंट आहे पहिलं. त्याच्यावर माझी सुरुवात चालू झाली. त्यावर मी बॉडी बिल्डिंग रिलेटेड सगळे व्हिडिओ टाकणार रे. मग असंच सहज म्हटलं चालू करूया शेवटरे चॅनेल. तर चालू बरोबर. केलं आणि आज बरोबर 7 महिने का 8 महिने, मार्च मध्ये चालू केलं बघ. मार्चला चालू केलं आणि आज आपण इथं आहे बघ. म्हणजे एका महिन्यात आपलं अखंड कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिले चॅनल आहे की जे बाबा 15 दिवसात 1 लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले. नाही नाही, तुझ्या ग्रोथ रेटला भावा, तुझ्यासारखं ग्रोथ रेट मी आजपर्यंत कोणाचाच बघितलेलं नाही. एकदम एकदम विषय एंड. भाई मजा आया. म्हणजे गणपती पावलाय तुला. आणि हे कोणामुळे झाले सांग? पब्लिकमुळे. पब्लिक. जर पब्लिक आपले व्हिडिओ वॉच केली नसली, लाईक केली नसली, कमेंट केली नसली, शेअर केली नसली तर काय उपयोग आहे? तूच सांग. काय विषय नाही. अरे म्हणजे तुझ्या पब्लिकला शेवटी मानलंच पाहिजे, कारण की ते लय लॉयल आहे रे पब्लिक. आता तर एवढी लॉयल झाल्या, एवढी जेन्युइन पब्लिक झाल्या. लोकांना माहिती आहे व्हिडिओ 11:30ला पडतोय. मुलं म्हण कोण जिने इंस्टाग्राम वापरते तिने मोबाईल घेऊनच बसतात असं की बाबा कवा एकदा पडतंय, कवा एकदा पडतंय. पडलं की नाही, पडल्या पडल्या बघ मला वाटते 15 मिनिटात 40-50 व्ह्यूज जातात. पडल्या काय 15 सांगतोस? मिनिटात. 15 मिनिटात. आता तर एवढं भारी अल्गोरिदम बसलंय, हे ते म्हणजे विषयच नाही. आत्ताच तुझं रीच किती असणार आहे साधारणतः, ते आपल्याला दिसतंय ते? आता बघ अकाउंट रीच आपला आहे आता सध्या 3 मिलियन आहे. 3 मिलियन 3 मिलियन 3.2 3.4 पुढे पाठी होत असते. म्हणजे असं काही नाही की फिक्स आहे. स्टार्टिंगला जे होते ते 3.8 मिलियन गेलतं. 4 मिलियनला एकदा घासून आलतं पाठी. मग 4 मिलियन झाला लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे अनेक थोड्या दिवसात लगेच कमी आलतं थोडं. कारण आता प्रॉपर 3 मिलियनच्या पुढेच आहे सगळं. तुला आठवतं मी तुला एकदा डिकेटीत भेटलो होतो? हा, लक्षात आलं. भाऊ आपल्याला पहिल्यांदाच भेटलेला. मला म्हणजे एजंटने माझी नुसता ओळख नव्हती, काय नव्हती. मग मला अभि म्हटलं असं असं विचारला हे ते. मग अशा पद्धतीने आम्ही डिकेटीत गेलो. म्हणजे मी गेलतो तिथं मला मग ज्योतिर भेटला. म्हटलं असा असा विषय आहे भावा, भारी आहे, 1 नंबर. संभाषण चालू झालं आमचं, जे काय असेल ते दोघांचं बोलणं चालू झालं. समजून गेला. आणि मी पहिला भेटलेलो तेव्हा तुला रामराम भाई साऱ्यानेच म्हणालो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. म्हटलं रामराम भाई साऱ्याने म्हणू शेवट रे म्हण. ते पण चांगलंच आहे रामराम भाई, असं नाही की ते पण वाईट आहे. पण आपला डायलॉग शेवट रे म्हणून त्याला म्हटलं मी शेवट रे म्हण. कारण की आता आपल्या पूर्ण ओव्हरऑल रिजन मध्ये आहेत की नाही, भारतात म्हणावं गेलास किंवा महाराष्ट्रात, तर मी कुणाचं ग्रोथ बघितलं नाही. एक अंकित भाईचं एक बघितलंय. त्यांचं ग्रोथ तर काय विषय हार्ड होता, एकदम संपलाच. ते काय म्हणाल नको. आणि तुझा जो इकडचा कने काय म्हणते त्याला,
कंटेंट क्रिएटरना सगळ्या पाठिंबा टाकला. एवढं वाईट ग्रोथ आहे एवढी वाईट. आणि काय त्या माणसाकडे बाबा मोठ्या गाड्या नाहीत, काय नाही. त्याचं एकच रामरामबाई सारे याने म्हटला की नाही झालं लोक खुळी झालीत. म्हणजे असं ह्याचं नाही, रिलिजनचं असं नाही खरं, पण त्याचं जे माइंडसेट आहे की नाही 75 दिवस चॅलेंज केलेलं त्याचा विषय हार्ड आहे रे. कारण की अखंड भारतात आणि फॉरेन मध्ये येऊन 75 हार्ड डे चॅलेंज चालू आहे करायचं लोकांचं. ते पूर्ण होत नाही कोणाचं. ह्यानं ते करून दाखवलं. आणि आता तो डबल सेंचुरी मारलाय म्हणजे काय त्याला डबल मारालाय. डबल जो काय वे नरेंद्र मोदी आपल्या भारताचा पंतप्रधान त्याला स्वतः गाठ पडायला त्यासाठी 3 ते 4 तास काढतात. म्हणजे जोक नाही रे. बरोबर आहे नाही. होय. आणि सगळ्यात भारी सिमिलॅरिटी काय माहितीये काय तुमच्या दोघात जे मी बघायला आलोय, कारण की त्यांनी कसं आजकाल सगळेजण म्हणायला लागले की पोरं हाय ब्रो, हॅलो, भेटताना पहिला तसं म्हणत होते काय काय भावा, काय विषय असं करत होते पहिला. नंतर ब्रोवर कन्वर्ट झालं. ते त्याने कसं रामरामभाई साऱ्याने आणि तुझ्यामुळे कसं ते इकडचा आपला विलुप्त होप जातेला शब्द होता आपला शेवट रे. ते तू पुनर्जन्म जाणलास एकदमच. आणि पोरं एवढं वापरायला लागल्यात म्हणजे आता आहे की नाही सगळ्यांनी ट्रेंडिंगला आहे. विषय हार्ड झाला रे. कोल्हापूर टाकले की सगळ्यात पहिला तुझे व्हिडिओज येतात इंस्टाग्रामवर तरी आता एक्सप्लोर पेज. आणि आता कुठं पण गेलास की नाही मुलं नुसतं इकडे शेवट रे. आणि काय माहिती आहे आपल्या इकडे माहिती आहे कोल्हापुरात लोकांनी की बाबा शेवट रेचा अर्थ काय खरं, पण पुण्याला मुंबईला लोकांनी अजून पण अर्थ माहित नाही की बाबा शेवट रे म्हणजे काय. अजून पण त्यांना माहित नाही. मग मी परवा एक व्हिडिओ टाकला युट्यूबला शेवट रेचा नेमका अर्थ काय. मग त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दाखवला की बाबा कमीत कमी मला वाटतं एक 22,000 काय 20,000 असं काहीतरी व्ह्यू गेलेत त्याला. आपण आता पुढच्या प्रश्नाला येऊया की माझा असा प्रश्न होता की हे जे बॉडी बनवायचं खोड आहे आणि ते पण बिना प्रोटीन आणि क्रिएटिन घेता हे तुझ्यात कुठून आलं आणि का एकदमच. विषय असा झाला की मी जे जिम चालू केली कवा 16 जानेवारी 2022 ला फर्स्ट टाइम जेव्हा जिम चालू केली. ह्याच्या आधी मी करत होतो वर्कआउट खरं, पण कसं सगळं बॉडी वेट एक्सरसाइजेस, खो खो खेळलो, कबड्डी खेळलो, रनिंग खेळलो. त्यामध्ये म्हणजे मी फिटनेस ऍक्टिव्हिटी लेवलमध्ये पहिल्यापासून माझी जेनेटिक्स जरा चांगली होती. त्यामुळे कधी मला जिमला ग्रोथ व्हायला लय वेळ लागली नाही. कारण की माझं प्रॉपर जे साचा असते म्हणतात म्हणजे प्रॉपर जी बॉडी टाईप असत्या ते तयार होतं माझं. फक्त त्याला पुश द्यायचं, एक लिमिट देऊन त्याला पुश करायचं होतं नुसतं. पुश केलं आणि ते अखंड जिम मध्ये 6 महिने झालं मुलं ते प्रोटीन ते घ्यायचे. आणि माझ्या एक डोक्यात काय आलं माहितीये काय, म्हणजे असं मी नाव घेत नाही कोणाचं की बाबा त्यांनी काय म्हणणार की बाबा प्रोटीन घेतल्याशिवाय बॉडी होतच नाही. लक्षात आलं. म्हणजे आता खुळ काय लोकांचं झालं की वो डबा घेतल्याशिवाय बॉडी होतच नाही असं त्यांचं मत. मला ते प्रूव्ह करून दाखवायचं. मेन म्हणजे प्रूव्ह का करून दाखवायचं होतं त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. हे मेन कारण आहे. कारण मी त्यावेळी जर माझ्याकडे पैसे असतील देवाला तर मी त्यावेळी प्रोटीन पावडर घेतली असते. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. मग माझ्यासारखे जे 1,000 लाख 2 लाख लोक जी आहेत कॉलेजला म्हण त्यांच्याकडे बाबा पैशाची कमी आहे, त्यांनी जिम करल्यात, त्यांनी प्रोटीन कंटेंट करल्यात. मग त्या लोकांपर्यंत मला जायचं होतं की बाबा विदाऊट वे प्रोटीन क्रिएटिन प्री वर्कआउट बॉडी करू शकते आपण. असं नाही की बाबा तुम्हाला दवाच घ्यायला पाहिजे बॉडी करायला, तुम्ही घरचं खाणं पण करू शकता. मग मला ते दाखवायचं होतं म्हणून मी पहिल्या 6 महिन्यातच एवढी ग्रोथ दाखवली की नाही त्या जिम मधली मुलं खुळी झालीत. जिम मधली मुलं मला म्हणालीत की बाबा तू कसं काय केलास. खरं एक यातला प्लस पॉईंट म्हणजे काय सांग, माझं जरा जेनेटिक्स चांगलं होतं म्हणून मी लवकर वाढलो. एकेकांचं जेनेटिक्स जरा थोडं वीक असते त्यामुळं त्यांना असं जरा वेळ लागते. खरं पण होऊ शकते असं नाही म्हणत नाही होत नाही, होते 100% होते. फक्त कसं आहे ते कन्सिस्टन्सी आणि तुम्हाला वेट वाढवायचं असलं तर कॅलरी प्लस मध्ये राहायला लागते, वेट कमी करायचं असलं कॅलरी डेफिसिट मध्ये राहायला लागते. असं ते आहे सगळं. म्हणून त्यासाठी मी चालू केलं लोकांना कळायला पाहिजे की बिना डब्या येऊन बॉडी होऊ शकते. त्यासाठी मी अजून सांगवले. आता मला 1.5 वर्ष होऊन गेलीत जिम चालू करून, तरी मी अजून म्हटलं डोक्यात एकच होती विदाऊट वे प्रोटीन क्रिएटिन बॉडी करायची. आणि आज केले आपण स्वतः. मला आणखीन विचारायला आवडेल की तुझं एक्झॅक्टली डाएट प्लॅन काय, कारण की कसं आहे तुझं जे आता व्हिडिओज पडतात तुला एकतर भरपूर प्रोजेक्ट येत आहेत सध्या आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुझे जे मेन कॉन्टेंट आहे मला वाटते की कुठे ना कुठे तू टाकायला उशीर होते. तर तू ट्राय कर की ह्या व्हिडिओमधनं तुझं डाएट प्लॅन ऍक्च्युली कसं आहे आणि वर्कआउट कन्सिस्टन्सी म्हणजे ती टाइमलाईन कशी मेंटेन ठेवलंयस तू अजून एवढ्या वर्क शेड्यूल मध्ये हेक्टिक. हा असं म्हणजे कसं आहे माहितीये काय, आता ह्यामध्ये माझं कसं आहे जिम जरा चुकाल्या. कारण की जर आता कसं एवढं फेम मिळाले त्यामुळे इकडे तिकडे जायला लागले हे करले. खरं पण माझं कसं मला साचा तयार झाला. आता मी 1.5 वर्ष जे घालवलीत आधी जे आता 1.5 वर्ष गेली मला जिम ते जे घालवली त्यामध्ये मी माझं 100% दिले. खरं आता लागण झाली. आता ते जरी तुम्ही दिला नसलं तर काय फरक पडत नसते. आठवड्यातनं समजा तुम्हाला जर वेळ कमी मिळत असला
तर तुम्ही एक मसल 2 मसल एका दिवशी ट्राय करून ते पुश पुल लेग मध्ये तुम्ही कन्वर्ट करून ते करू शकता असा. आणि त्यामध्ये तुम्ही 3 दिवस करा चालतं, 1 दिवस रेस्ट घ्या, 3 दिवस करा 1 दिवस रेस्ट घ्या, म्हणजे किंवा आठवड्यातून 2 दिवस रेस्ट ठेवा आणि बाकीच्या दिवशी तुम्ही वर्कआउट करा. ते शेड्यूल आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही ऑनलाईनला मिळाल तर मिळेल, किंवा मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे पुढे युट्यूबला आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. थोडक्यात तुझी मसल मेमरी आहे तुझ्यात हा, चांगली. आणि मेन म्हणजे काय विषय माहिती आहे, माझ्या बॉडीवर मला काय कळत नाही. जे काही मी सांगतो तुला, बाहेरचं सगळं खातोय. म्हणजे असं लोकांना वाटतं प्रॉपर डाएट करायला, हे करायला ते करा, तसं काहीच नाही. नाही. मी बाहेरचं मिसळ खातोय, वडापाव खातोय, काय सुद्धा सोडत नाही, काय सुद्धा सोडत नाही, सगळं खातोय. खरं एकच विषय माझा की बाबा माझं बॉडीवर फॅट पर्सेंटेज चढतच नाही लवकर. मलाच माहित नाही की बॉडीवर फॅट कसं काय एवढं चढत नाही. आणि कसं ते प्रत्येकाचं बॉडीमध्ये फॅट चढायचं एक वेगळे भाग असते. म्हणजे बघ, कुणाचं बायसेपवर चढत असते, कुणाचं चेस्टवर फॅट जास्त असते, कुणाचं पोटावर असते. तसं माझं थाईजवर आहे. आणि सगळ्यात खतरनाक मसल माझाच थाईच आहे. खरं गेली 1.5 वर्ष झालं मी थाईच मारलो नाही. का सांग मारलो नसेल? लिगामेंटची इंजुरी आहे, त्यामुळे बोललो असेल. ते पण आता माझं सायकलिंग चालू करणार आहे मी. आता सायकलिंग चालू केली की मी 4 ते 5 महिन्यात क्लिअर करून, ते नाही झालं तर मी स्वतः ऑपरेशन करणार आहे. खरं एकदा लिगामेंटची इंजुरी क्लिअर करणार, त्यानंतर मग थाईचं वर्कआउट चालू करणार आहे प्रॉपर सगळं. म्हणून मी गेली 1.5 वर्ष थाईचं वर्कआउट केला नाही. खरं सगळ्यात भारी मसल माझा थाईच आहे, असं आहे. खरं एवढं वाईट वाटतंय, काय करणार. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की त्याला लिगामेंट इंजुरी आहे, तरी पण त्याचा एक मी व्हिडिओ पाहिलाय ज्यात तो एका पायावर स्क्वॉट मारतोय. ते पण खाली ते काय म्हणतात त्याला, स्पेरिकल, ते बॅलन्स कुठला असते ते, त्याच्यावर उभारून. स्ट्रेंथ पायात भरपूर भयानक आहे, भयानक. खरं पण गेली 1.5 वर्ष ज्याला मारलो नाही, त्यामुळे कधी जरा अजून त्यात ताकद आहे. आता तुला सांगतो, ज्यावेळी लिगामेंट इंजुरी क्लिअर होईल त्यानंतर दाखवणार की बाबा अखंड भारतात माझ्यासारखं वर्कआउट मी सगळं बॅक फ्लिप, फ्रंट फ्लिप काय सुद्धा सोडणार नाही. जे कॅलिस्थेटिक मध्ये सगळं ट्राय करणार आहे. फक्त त्याला जरा टाइम आहे, जरा करत जायचं त्याकडे. मला सांग की एवढं मोठं, आता तू मोठा एवढा क्रिएटर झालाय, सगळी लोक तुला ओळखतात. मोठा काय नाही बाबा, एवढा मोठा चेष्टा आहे का? 1,40,000 फॉलोअर्स आणि युट्यूबवर, आणि आत्ताच त्यावरून लक्षात आलं की आत्ताच भावाचे 2 दिवसापूर्वी, का 1 दिवसापूर्वी 1,00,000 सबस्क्रायबर झाले युट्यूबवर. त्यासाठी तुला हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. मनापासून आभार आहे. असंच प्रेम राहून दे शेवटपर्यंत. विषय काय आहे की एवढा मोठा क्रिएटर झालायस तू, घरच्यांचं काय म्हणणं आहे? आणि आता तू इंस्टाग्राम कोलॅबरेशन करतोस म्हणून शेतीची कामं चुकतात काय, किंवा घरची कामं चुकतात काय? तसं काय नाही. म्हणजे कसं शेतीमध्ये आमचं वडील असतात पहिल्यापासून. आमचा पप्पा शेतीमध्ये आहेत पहिल्यापासून, शेतकरी पण आहेत आमचं वडील. आणि आमचा पप्पा पंचगंगा साखर कारखाना नाही का आपल्या इथं, फॅक्टरी, तिथं आमचं वडील जॉबला आहे तिथं. मग ते दोन्ही करतात, त्यामुळे मला जास्त शेतीमध्ये जायला लागत नाही. ज्या दिवशी जायला लागते त्या दिवशी मी जातोच, किंवा इतर वेळी जरा निवांतच असते. जास्त वडीलच असतात आमचं. तर कसं एक आवड आहे. आणि आपल्याला एक डोक्यात होती मेन म्हणजे आपलं असं शेतकरी आहेच मी, त्यात काय वाद नाही. खरं पण आपलं मेन डोक्यात काय होतं, नुसतं शेती करून काय होत नसते, त्याबरोबर काय तर जोडधंदा लागत असतो. शेतीमधनं जेवढं इन्कम होत नसते त्यापेक्षा तुमचं धंद्यातनं किंवा तुमचं कुठलं दुसरा बिझनेस. म्हणून मी सोशल मीडिया धरलं. सोशल मीडिया आपलं फिक्स 100% द्यायचं, कारण त्यातनं वेळ काढून आपण शेती पण करायची. कारण का शेतकरी आहे तर आयुष्य आहे. शेतकऱ्यांना जर तुम्ही पिकवला सगळं तर आयुष्यात तुम्ही खाणार आहे पुढे. जर शेतकऱ्यांना काय पिकवलं नसेल तर काय खाणार आहे? तुम्ही मस्त जाशील पुणे मुंबईला, आणि तिथे जाऊन तुम्ही काय खाणार? लोखंड खाणार आहे? शेतकरी पिकवला तरच खाणार आहे नाही, असा विषय. हो, मला हे विचारायला आवडेल की तुझे पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहेत आजकालच्या शेतकऱ्याबद्दल, आणि आजकाल जे त्यासोबत होते, त्यासोबत जे घडते, म्हणजे त्याच्या पिकाला भाव मिळतोय का नाही, उसाला भाव मिळतोय का नाही, याबद्दल तुझे काय मत आहे? तुला सांगायचं म्हणजे मी सांगतो तुला, शेतीमध्ये काय पैसे लई राहत नाहीत, काहीच राहत नाहीत. कारण कसं आहे, राबणं तर ठीक आहे काय, खरं पण पैसे लई कमी मिळतात. आणि ते पैसे कसं आता लय मध्ये ऊस लावला, मग 10 एकर ऊस आहे, 15 एकर ऊस आहे. कारण पहिला का नाही 10-15 एकर ऊस मध्ये समज तुला 10 लाख मिळत असतील, तर त्या 10 लाख मध्ये तू पहिला 5 लाख घालतोस, खर्च करतात. त्यातलं 5 लाख म्हणून तुझं बाकीचं खर्च आहे ते, म्हणजे हातात ते निम्म 20% पैसे राहतात. आणि नुसता शेतीवर जर घर चालवायचं म्हटलं तर काहीच होत नाही. आता तर मी तर म्हणजे प्रत्येक जो कोण शेती करतोय तो सोशल मीडियामध्ये घुसायला पाहिजे. तो त्याच्या इन्स्टा आयडीवर काम करून, युट्यूब आयडीवर काम, युट्यूब काढा म्हणतोय मी. युट्यूब सारखं लोकांना का काढा म्हणतोय? युट्यूब मध्ये एवढा पैसा आहे की नाही, डोक्याच्या पलीकडलं काम आहे. म्हणजे तुम्ही किती मिळवशील तेवढं कमी. फक्त कसं आहे, तुमची ऑडियन्स लॉयल पाहिजे. तुमचं 1 लाख फॉलोअर्स असले तर त्यामध्ये तुमची लॉयल ऑडियन्स जेवढी आहे तेवढी तुमचे व्हिडिओ बघणारच, काय पण टाक तुम्ही, असं असते. त्यामुळं शेतकऱ्यांना नुसता शेती करायला नसायला पाहिजे, त्याने कुठला तरी जोडधंदा चालू करायला पाहिजे. मी तर म्हणतोय भले कुठला पण असं ना देऊ. तुम्ही समजा तुमचं धंदा दुकान काढा, किंवा तुमचं कुठलं
सोशल मार्केटिंग काय काय पण असेल, म्हणजे डोक्यात त्यांचे काय आहे की नाही, नुसता शेती करून काय उपयोग नाही बघ. एवढं मला डोक्यात माहिती आहे. मी त्या क्वेश्चनकडे पुढे येणार होतो. खरं तू जे आता सांगितलंयस ते पण लोकांनी हे ऐकलं पाहिजे आणि गांभीर्याने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की शेती व्यतिरिक्त पण तुम्हाला काही उद्योगधंदे तुम्हाला जमले पाहिजेत किंवा एक नाही स्किल असली नाही, पाहिजे. काय सांगलं रे, शेती करून नुसता काय उपयोग नाही बघ. नुसता शेती करून काहीच मिळत नाही, काय म्हणजे काहीच मिळत नाही. तू नंतर राहतो शेवटी. त्यामुळे शेती संग काहीतरी एक जोडधंदा असला की मग तू लई वरती जातोस, भयानक वरती. भयानक म्हणजे माझ्या डोक्याच्या पलीकडलं काम. मला एक सांग, म्हणजे मी आजपर्यंत जेवढ्या लोकांना विचारलं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की मला की हा जो कॅमेरा समोर बोलतोय तो माणूस तसाच आहे, म्हणजे मनात काय नसतं तुझ्या. हे तुला मी बोलला, हे सांगतो तुला मेन म्हणजे कसा विषय आहे. आता मी का नाही एक लय क्रिएटर बघितलं, काय म्हणजे एक 10 क्रिएटर बघितलो का नाही, त्यामधली एक तिघच म्हण, 10 मधली 3 ते असे असतात की नाही ज्यांचं तिने मोबाईलवर दाखवतात किंवा सोशल मीडियावर असतात तसं तिने असतात, आणि रिअल मध्ये त्यांची गोष्ट वेगळीच आहे. लक्षात आलं काय? हम्म. नावं घेत नाही कोणी, खरंच सांगायला मी तुम्हाला, जसं तिने मोबाईलवर दाखवतात तसं तिने नाहीतच. तिने वेगळंच आहेत. सोशल मीडिया सोडलं तर त्यांचं म्हणजे वेगळंच आहे. तसं माझं नाही. तू मला केव्हा पण भेट, जसं मी तुझ्या संग आत्ता बोलावलंय तसं तू रिअल मध्ये तू माझ्या समोर जरी भेटला तसंच मी तुझ्या संग बोलणार. कारण का आपलं नाव शेवट आहे, एवढं आहे बघ आपल्याला माहिती आहे. आणि तू कुठल्या पण, माझं जेवढं लॉयल पब्लिक आहे, तू कुठल्या पण मुलग्याला विचारलास ज्याला जो मला भेटलाय ते तुला एकच सांगणार, तो माणूस शेवट आहे. कारण का तो रिअल मध्ये जसा आहे तसा आता आहे. आता आपण थोडं युट्यूब इन्कम आणि ह्याच्याबद्दल बोललो, तर मला आणि ऑडियन्सला आणि सगळ्यांना हे प्रश्न पडत असणार आहे. मला तर नक्कीच पडलाय, कारण की मी पण आता स्टार्ट केलं युट्यूब. किती पैसा मिळतो आणि तुला आता रेव्हेन्यू स्टार्ट झाले का, आणि तो किती असेल अंदाज, म्हणजे फिगर्स असा देऊ नकोस, एक्झॅक्ट फिगर देऊ नकोस. एक्झॅक्ट फिगर मला सांग नंतर. अच्छा, तर असं फिगर दे की तू आता काय घेऊ शकतोस मनात आलास तर. तसं तर मी आता म्हणत आलं तर काहीच घेऊ शकत नाही, कारण एवढे पैसे जमा झाले अजून युट्यूब इन्कम म्हणजे अकाउंट मध्ये आलेच नाही. नुसतं शो तर करतोय. ऍडसेन्स माझं अप्रूव्ह झाले सगळं, गुगल पिन पण आलतं माझं, सगळं मी टाकून बिकून सगळं प्रॉपर माझं बँक अकाउंट लिंक इन करून घेतलंय. आणि तुम्हाला 4-5 महिन्यात गाठ पडला असताना मग तुला सांगू शकते मी बाबा महिन्याला एवढी मिळते, कारण पहिल्याच महिन्यात तुला सांगाल एवढी मिळते कसं सांगता येणार मला. असं विषय. नाही खरं. युट्यूबचं झालं. इंस्टाग्रामचं मी बऱ्यापैकी सांगू शकतो. इंस्टाग्राम म्हणून जरा मला म्हणजे कसं तर एक दुकानाचं कोलॅबरेशन करायचं आहे, कुठल्या ब्रँडचं कोलॅबरेशन करायचं आहे, त्यांच्यातनं मला बऱ्यापैकी पैसे मिळाले आता, म्हणजे जेणेकरून माझा डाएटचा खर्च निघेल, मला यायला पेट्रोलचा खर्च निघेल, सगळं म्हणजे आपण एक जाऊन प्रॉपर म्हणजे आपली लाईफस्टाईल जगू शकणं तर एवढे आपले पैसे मिळालेत मला. असं म्हणजे आतापर्यंत कमी वेळात जास्त मिळालं, म्हणजे एवढं विचार पण केलं नव्हतं तेवढे मिळालेत मला, असं आहे. थोडं तुझं फॅमिली बॅकग्राऊंड, तुझं स्कूलिंग, गावाबद्दल थोडं त्याबद्दल सांग. हा, तर आमच्या घरात टोटल आम्ही आहे 4 जण फक्त. वडील आमचं, नाही सॉरी 5 जण, म्हणजे आमचं सांगाले प्रॉपर, माझं जे सांगाले म्हणजे आमचं वडील, आमचं काका, आमची आजी, आमची मम्मी आणि मी. मला सक्क भाऊ बहीण कोणच नाही, मी एकटाच आहे. एकटा धान्यावर आहे आपण. काय आमचं काका आहेत, काकासने एक मुलगी आहे फक्त आता, तिचं पण लग्न झाले आता. म्हणजे सख्या काकासनी मुलगी आहे, ती पण एकटीच आहे, तिला पण भाऊ नाही बहीण नाही सख्खं कोण, ती पण एकटीच. आणि मी पण आमच्या पप्पासनी एकटेच, म्हणजे आमच्या काकासनी पण ती एकटीच आणि मी पण एकटाच. असं. स्कूलिंग वगैरे? स्कूलिंग माझं, मी 1ली ते 10वी म्हणजे बालवाडीपासून 1ली ते 10वी पर्यंत मी डिकेटी लावतो आपलं इचलकरंजीमध्ये. त्यानंतर 11वी-12वी मी केसीपी मध्ये गेलो, अकॅडमी नाही काय आपली, किशोर करिअर पॉईंट, तिथे गेलो. तिथनं मग सायन्स स्ट्रीम घेतली मी. 11वी-12वीला पीसीएम ग्रुप ठेवला. पीसीबी काय आपल्याला माहिती, आपल्याला डॉक्टरी बिक्टरी काय आपल्याला त्यात जायचं नव्हतं, काय नव्हतं, त्यामुळे पीसीएम ठेवलो. पीसीएम मधनं मग मी डिग्रीला ऍडमिशन घेतलो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, केआयटीला घेतलो, कॉम्प्युटर स्ट्रीमला, बीटेकला. तिथनं 4 वर्ष पूर्ण झाल्यात, अजून मला 2 विषय राहिल्यात. पूर्ण झाले माझं कॉलेज सगळं, आता कम्प्लीट झाले. आता टोटल मी सोशल मीडियामध्येच इन्व्हॉल्व आहे, म्हणजे त्यामध्येच मी ठरवलेलं की 3rd इयरलाच बाबा सोशल मीडियामध्येच ग्रो करायचं आपल्याला. त्यामुळे मी सोशल मीडियावर आता सध्याला त्यावरच अवलंबून आहे. मला माहित होतं की बाबा आपल्याला जॉब करायचं नाही. मी पूर्ण, मला वाटतं अखंड कॉलेजमध्ये पहिला मी मुलगा असेल की बाबा ज्यानं एक सुद्धा इंटरव्ह्यू दिला नाही. म्हणजे तू बसलाच नाहीस कुठल्याच इंटरव्ह्यूला? कुठल्याच इंटरव्ह्यूला बसलो मी. बसणार कट्ट्यावर बाहेर आणि मुलांच्या बसणार, त्याला खोळ्यात काढत नाही, कशाला त्याला तुझं कुठं होणार आहे असं म्हणणं. खरं त्याही, आणि असं त्याही मला माहित नव्हतं मी एवढा मोठा होणार आहे.
वेळ लक्षात ठेव, हे मेन महत्वाचं आहे. मी त्यांना नाही म्हणजे असं म्हणणार बाबा कशाला हे करायला असतील, खरं पण आपल्याकडे काय तर पाहिजे नाही, त्या आपण त्यांना म्हणू शकतोय. खरं त्यामुळे काय नव्हतं तरी पण मी त्यांना म्हणा हे बाबा असं काय कुठेच बसायला असा विषय होता. आता ती पोरं येऊन भेटतात का तुला, जे तुला खोळ्यात काढतात ती? ए भावा मग आता मेसेज करतात की, कारण आता काय खरं असं नाही ना, म्हणजे मी त्यांना रिप्लाय देते का सांग, त्यांनी आपल्याला तिथं जरा कमी समजलीत म्हणून आज आपण येत आहे. त्यामुळे त्या मुलांना रिप्लाय द्यायचा पहिला, ज्यांना आपल्याला कमी समजलं. म्हणजे तो म्हणायला पाहिजे बाबा त्याला मी कमी समजलो, खरं पण आज येऊन मला रिप्लाय द्यायला म्हणजे हो माणूस शेवट आहे. हे भारी आहे. हे जे डायलॉग आहे ना तुझ्याच तोंडात ना ऐकायला भारी वाटते, कारण की नाही, भारी तू एक झालं. लहेजा पकडलायस. तो मला तुझ्या कॉलेज लाईफ बद्दल आणि थोडं विचारायला आवडेल. 4 वर्ष तू KIT कॉलेजमध्ये काढलास, त्याच्या आधी 2 वर्ष 11वी-12वी, 11-12. त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे कसे गेले ते दिवस? म्हणजे हार्ड होते एकदम, काय मजेचे दिवस होते? हा ते एक सांगा, मी 11वी होतो. हम्म, ते सगळी म्हणजे बऱ्यापैकी मुलं गाडी बिडी घेऊन येणार. हम्म, माझ्याकडे रेसर सायकल होती, लय वेट लय, म्हणजे खरं त्या सायकलनं मला लय म्हणजे हे केलं, सोडून मदत लय केली हम्म, भयानक. कारण की ही सायकल अशी रेसर होती त्यामुळे सनकत जाणार, हम्म, आवाज काय वाटलं नाही. 11वीला कसं होतं, पहिला स्टार्टिंगला सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास असं होतं आमचं कॉलेज. हम्म, त्यानंतर मग 12वीला काय केली, सकाळी 6 ते डायरेक्ट 12 असं केली. त्यामुळे मला पहिला मी सकाळी 6ला जाणार, हम्म, आवरणार 9 पर्यंत कॉलेज 11वीला, त्यानंतर डायरेक्ट येणार घरला, हम्म, आवरणार जेवणार बिवणार आणि दुपारी 3ला परत. नंतर मग चेंज केली, ते ट्युशन बॅच म्हणून होती आमची. 2च बॅच झाल्या आमच्या फक्त, हम्म. ते पण बघ नशीब आमचं. आमच्या पुढली बॅच एक, आम्ही एक आणि आमच्या पाठीमागची बॅच एक. त्यानंतर तिने ती ट्युशन बॅच बंदच केली त्या. घरापासून किती लांब होतं कॉलेज? हा ते एक सांगायचं राहिलं बाबा तुला. त्या घरापासून बरोबर की नाही 6-6.5 किलोमीटर होतं. जाता 6-6.5 किलोमीटर, येता 6-6.5 किलोमीटर, म्हणजे टोटल 12-13 किलोमीटर होणार बघ. 13 किलोमीटर बरोबर. हे दररोज? हा आणि एकदा 13 किलोमीटर जायचं आणि संध्याकाळी आणि 13 किलोमीटर, म्हणजे टोटल दिवसात माझं 26 किलोमीटर रनिंग होत होतं. खरं पण मला एक काय फायदा झाला माहिती आहे काय, त्याच्यामुळं माझं लेग प्रॉपर डेव्हलप झाले. बिना काय जिम करता असलं कटिंग पडल्याचं सांगतो, खतरनाक. प्रॉपर वेगवेगळे पार्ट दिसत, म्हणजे काप्स वेगळे दिसालते, हॅमस्ट्रिंग वेगळे दिसालते, म्हणजे असं प्रॉपर जसं जिम करून असं त्याला शेप येते तसं येणार. म्हणजे पहिल्यापासून होतीच माझं लेग चांगलं, कारण त्यात आणि माझं एवढं सायकलिंग केल्यामुळे. कारण की मी पहिला किती 6वी-7वी पण सायकलनं जात होतो मी शाळेला. त्यावेळी पण तसंच, पहिला क्लासला मी 10वी पर्यंत बघा, क्लासला पण तसंच सेम. क्लासला जाणार सकाळी लवकर, आणि त्यावेळी पण की नाही 6 ते 9 क्लास करणार. ते पण सेम 6 किलोमीटर, 6-6.5 किलोमीटर. कुठं सांग बरोबर, KCP पाशी पाठीमध्ये साईडला पिट्टासर क्लास केली, तिथं जाणार. जातात 6-6.5 किलोमीटर, येतात मी सकाळी 13 किलोमीटर, ते पण संध्याकाळी पण सायकल, म्हणजे टोटल 26 किलोमीटर 7वी ते 10वी पण केली मी. आता म्हणजे ते इंजिनिअरिंग लाईफ थोडं सुधारलं असेल असं माझी इच्छा, म्हणजे अपेक्षा, मी विचार करायला. इंजिनिअरिंगचा मग तुला किस्सा सांगतो काय. इथनं बघ मी की नाही पहिलं फर्स्ट इयर कसं जाणार, पहिलं 2 वर्ष गेलो, तिथनं थर्ड इयरला आणि लास्ट इयरला मी गाडीनं, म्हणजे ते पण सांगतो कसं जाणार. पहिला बघ इथनंच गेलो, आमच्या स्टँडवर एसटी धरायचं, तिथनं जाणार मी हातकणंगल्यात. हातकणंगल्यात गेलास, तिथनं हातकणंगल्यातनं मी जाणार तावडे हॉटेलला उतरणार, तिथनं आणि बदलणार, म्हणजे जिथे ते उतरणार नाही सोड सांगवले, तिथनं बदलणार, तिथनं वडाप धरायचं, वडाप धरून आमच्या कॉलेजच्या तिथनं आणि वडाप पण उतरलास नाही, तिथनं वरती 1 किलोमीटर कॉलेजवर चालू जायचं. एवढं बदलायला लागणार, जाताना नुसता आणि येताना मग सेम तसंच. त्यामुळे लई फेस पडलाय. दिसते लोकांना वाटते सहज झाले, सहज काय झालं नाही, या पाठी मुलंही कष्ट. ते म्हणतात की इंजिनिअरिंग लाईफ जुगाड शिकून जाते. मग ते काय फर्स्ट इयर तसं केलो मी. त्यानंतर सेकंड इयर का लॉकडाऊन पडलं, थर्ड इयरला पण प्रॉपर थर्ड इयरच्या सेकंड सेमला चालू झालं आमचं कॉलेज. मग त्याही माझा मित्र एक होतं शिरोळमधनं ते गाडी घेऊन येणार दररोज, 60 किलोमीटर रनिंग त्याचं पण बघ, 60 किलोमीटर येऊन. मग तो येणार तिकडं, मग मी हातकणल्यात जाणार, माझी गाडी घेऊन जाणार हातकणल्या स्टँडवर माझी गाडी लावणार. तिथनं मग आम्ही दोघं त्याच्या गाडीवर बसणार, स्प्लेंडर होती, आणि मग डायरेक्ट आम्ही कॉलेजवर. मग लास्टचं 1.5 वर्ष आम्ही तसंच केलं. सगळ्या इंजिनियर लोकांचा तापाचा विषय म्हणजे एक तो असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्स, त्याबद्दल. आणि हे पण तुला सांगतो मी भावा, असाइनमेंट मी सेकंड इयर पर्यंत केल्या, थर्ड इयर लास्ट इयरला मी असाइनमेंटच केलो नाही, एक पण केलो नाही. नापास कर चालतंय, खरं पण असाइनमेंट नाही. कौन है ये लोग, कहां से आते हैं? थर्ड इयरला जाताना माझा विषय राहिलेली 5, मी जरा कमी वाईडी पडायचे नादात होतो. काय आलं, ऍट ए टाइमला 4 विषय काढलो बघ. ते कसं काय तुला माहितीच आहे, सांगायला लागत नाही.
जे की सगळी मुलं करतात आणि जो कोण ते केला नाही त्या आयुष्यात त्याचा काहीच उपयोग इंजिनिअरिंगला जाऊन, एवढं मला तर माहिती आहे मायामध्ये. है नाही? हे तो धोती खोल रे. होय रे, खरंच आहे तर. अजून 2 विषय राहिलेत मला, काय सांगायचं तुला, माझा आता ते एक ताप आहे डोक्याला. आता कुठले विषय राहतात? डिस्ट्रीब्युटिव्ह सिस्टीम म्हणून एक आहे आणि इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणून आहे, 2 राहिले ते. टफ आहे एकदम. आहेत तेवढं बऱ्यापैकी आहेत, तेवढं काय असं नाहीत खरं. पण कसं झालं, माझं टार्गेट लागलेलं रे मला, 40 मार्क पडले 100 पैकी. खरं तिकडे टार्गेट लागल्यामुळे माझं कमी गेलं नाही, 2 मार्कांनी राहिले. दोन्ही विषय, एक 2 मार्काने, एक 3 मार्काने. आता म्हणजे ऑडियन्सला माहिती आहे की निखिलाचं कुठलं बॅक आहे. कोणाला जर ते टफ सब्जेक्ट सोपं गेलं असेल त्याला नोट्स बिट्स पाठवा, अभ्यास करू द्यावा. नोट्स तेवढं पाठवा मला, जरा अभ्यास करतो आता. हाय जानेवारी मध्ये द्यायचं पेपर. अरे टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. म्हणजे ती डिग्री तर पाहिजे, ती काही नाही सोडत डिग्री पाहिजे. तरी कसं आहे, हे सोशल मीडिया कवा काय होईल सांगता येत नाही. मी धरलोय बरोबर आहे लाईन, हे काय होणार नाही माहिती आहे खरं. पण तरी पण समज नाही झालं, समज काय झालं, प्रॉब्लेम झालं, समज इंस्टाग्रामवर डिलीट झालं, युट्यूबवर डिलीट झालं, फिर मी काय करू मी पूर्ण मी स्क्रॅपच झालो रे. मग त्यासाठी बॅकअप प्लॅनसाठी मला डिग्री पाहिजे रे. हे नाही काय नाही झालं म्हणून का नाही, माणसानं आयुष्यात 2 प्लॅन ठेवायचं. पहिला मी काय ठरवलं, मी काय पण म्हणलं सोशल मीडिया मला ग्रो करायचं आहे, ते केलो. आणि माझं अजूनही बॅकअप प्लॅन कसं काय, की बाबा डिग्री पाहिजे आपल्याकडे. का समज हे काय नाही झालं, उद्या भविष्यात आपल्याला कुठं एखादा कोर्स करून कनी आपल्याला कुठं जर पुणे मुंबईला लागता येते नाही जॉबला, ते बॅकअप प्लॅन ठेवलाय. कारण आपला आता हे प्लॅन सक्सेसफुल झाले त्यामुळे त्याकडे मी वळणार नाही. तर पण भविष्यात काय सांगता येत नाही, कारण की मला ते पण लाईफ जगायचं आहे. त्यामुळे मी बघूया, अजून नक्की नाही माझं काय करीन. 1 वर्ष निवांत सोडणार आहे. जर समजा मनात आलं, हे जरी चांगलं चालू असेल, जरी मनात आलं बाबा मला IT मध्ये थोडे दिवस जॉब करायचा आहे, तर करायचं. बघा अजून नक्की नाही खरं. पण काय 99% नाही जाय, 1% आहे. नाही, इट्स ऑलवेज बेटर टू हॅव अ प्लॅन बी. ह्या इंडस्ट्रीमध्ये असं आहे की डॉर्मेंट पिरियड खूप होत आहे. कारण की तुझं मला सांगता येत नाही काय म्हणू, मी नशीब म्हणू की हार्डवर्क म्हणू, की तुला पटकन म्हणता येणार नाही. कारण की ह्या पॉइंटवर पण आपण येणार आहे. ह्याच्या आधीही तू 2 वर्ष घासलायस, एवढ्या वर्ष. लोकांना जरी दिसत असेल की गणपतीत ते नवरात्रीपर्यंत तुझा एवढा फेस झाला असेल ग्रोथचा, तर त्याच्या आधी तुझे वर्कआउट केलायस, जे हालाकीचे दिवस काढलायस, हे कोणालाच माहित नाही. हम पॉडकास्ट को थोडा हेवी कर देंगे. बिअर बायसेस बघतोस का तू? होय, हार्ड करते भाव. अच्छा, हे बीप कर एडिटर. नाही तू एडिटरला सांगतो हे बीप करून टाक, कारण की ते कॉपीराईट येऊ शकते. अरे टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. माझा पुढचा प्रश्न असा आहे की शाळेतील किस्सा, एक किस्सा तर मला माहिती आहे, मी त्या किस्साबद्दल विचारणार आहे, 100% विचारणार. तुला शाळेतली काही किस्से आवडतात आजपर्यंत? कुठला किस्सा सगळ्यात जास्त आठवतो? मला बघ एक आठवलेला म्हणजे सगळ्यात मोठा किस्सा, की आम्ही सगळी मुलं, मी कवा सांगालोय मी तुला, हे 4थीत सांगालोय मी तुला. 4थीला आम्ही लपंडाव खेळणार. पलीकडल्या मुलगात आमच्या वर्गातली मुलं सगळी मिळून, आणि आम्ही राजवाड्यात अजून लपणार. आणि तिथं काय आम्ही लपंडाव खेळणार आणि आम्ही आत मशीनच्या खाली तिथं जाऊन लपणार, तिथं डीकेटीच्या आतल्या टेक्स्टाईल मध्ये. आणि एकदा सापडलो की आम्ही हात घेत जाताना मॅडमला तुला सांगतो, आली आमच्या वर्गात भोसले मॅडम उद्या, खतरनाक मॅडम, म्हणजे मला मारल्यात पण तेवढंच आणि मला प्रेम पण केल्यात तेवढंच. म्हणजे असं नाही की बाबा नुसताच मारल्यात, मला प्रेम पण लई केलेत. कारण की त्यांना माहिती होतं मी पहिल्यापासून स्पोर्ट्समध्ये, मला वाटतं मी आमच्या बॅचमध्ये मी सगळ्यात स्पोर्ट्समध्ये सगळ्यात पुढे होतो. त्यामुळे मला त्या मॅडम लई हे करणार की बाबा तू हे करते कर. आणि झालं की आता त्यांनी मंदारा म्हणून एक माझा मित्र आहे, आणि त्यांनी पहिला आलेल्या मॅडम काय म्हटलीत की बाबा कोण गेलं तर तिकडं सांगायचं. मग सगळेजण काय म्हटलेत की बाबा कोण उठायला तयार नाही रे, उठायला तयारच नाही कोण. मग ही मंदार उठला काय, आणि ह्याला काय त्यावेळी तो एवढं हे झाला कुणास ठाऊक दयाळू, उठला आणि म्हटला मी गेलोय. आणि झालं की मॅडम सगळ्या मॅडम काय म्हणले, हे मुलगा भारी आहे, मुलगा भारी आहे, ह्यानं सांगितलंय खरोखर खरं बोलाय. आता बाकीची कोण तीच उठा म्हटली. मग आम्ही उठलो की जे मारायला चालू केले सांगतो, असलं मारलेत. 2 दिवस आम्ही ते हसून पडतो, म्हणजे मारले ना आम्हाला हसू यायचं. ते पण 10वी मधलं पण म्हणजे क्रीडा महोत्सवला आहे, तिला गेले मजा. आणखीन एक किस्सा आहे की त्याच बिल्डिंग वरून काय आलं, त्या बिल्डिंग वरनं असं आम्ही आज कसं करणार, आपलं बेंच आधी लाकडाचं येत होते, ते बेंच लाकूड कट करणार आहे. असं आम्ही पडलेलं खराब झालं, वरती खराब झालेलं बेंच ते कट करणार, आणि ते कट करून आम्ही असं खेळणार फुटबॉलनं.
लय मजा येणार त्याला, लय म्हणजे एवढी मजा येणार की टेरेसवर लय भयानक. आणि खेळायला चालू केलं आणि नंतर ते काय झालं, ते पडलं रे असं तिकडे खेळताना, उडूनच ते पलीकडे गेलं. मी असं वाकायला गेलो आणि माझ्या खिशात 30 रुपये होते आणि ते वागताना असं खिशातनं पडली ते 30 रुपये. आणि 30 रुपये जाऊन पडली ना, ते कॉलम असं भरल्या साईडला असं, त्या कॉलम मध्ये जाऊन अडकलं बरोबर. मला ते काय कुणास ठाऊक ते म्हणजे एवढं 30 रुपयासाठी काय मी एवढं हे झालतो. उतरलो खाली जाऊन, त्या ठिकाणी सायकली लावत होते आम्ही खालच्या साईडला, त्या सायकली पण तिथनं चढून 3ऱ्या मजल्याला मी गेलतो चढलेलो आणि तिथं जाऊन मी ती 30 रुपये काढून आणलेलो खाली. मला अजून पटत नाही, अजून बघितलं की मी त्या बिल्डिंगकडे आला, मी ते चढलेलो मलाच पटत नाही अजून. त्या नादात तू गेलास की बाबा 30 रुपये पण तुझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती. आज तुला जे मिळते ते त्यामुळेच मिळते कारण की जे आपण लक्ष्मी मानतो, लक्ष्मीने तुला ते बघितले. तुला सांगतो बघ, आरटीजीएस करायला गेलास, कोण केले असतील सांगतो, आरटीजीएस करायला गेला तर 1 रुपये जरी कमी पडलं तर आरटीजीएस होत नाही, बरोबर आहे, 1 लाखाला. मग त्या 1 रुपयाची किंमत त्या ठिकाणी किती असते तुला माहिती. समज तुझ्याकडे 1 लाख रुपये कोणा झाले, ते 1 लाख रुपये 1 रुपये जरी कमी दिलास तर ते माणूस तुला विचारतो, 1 रुपये का कमी दिलास, 1 लाख का दिलं नाहीस प्रॉपर. मग त्या ठिकाणी ते 1 रुपयाची किंमत तुम्हाला कळायला पाहिजे. माझं 1 लाख अजून एक गोष्ट सांगतो, ज्या लॉकडाऊन पडलेलं, म्हणजे मी असं पैसे खर्च करणार 100 आता घरात ते मिळालं काय आलं तर मी डायरेक्ट जाणार नाश्ता करायचं, काहीतरी करायचं असं करणार आहे. आणि माझं लॉकडाऊन पडलेलं त्यामुळे घरात बसून तर काय करायचं, वर्षभर तर घरात बसून होतं, आता काय करायचं म्हणून कोणी सायझिंग आहे आमच्या इथं, लक्ष्मी इंडस्ट्री आमच्या जवळ आहे, म्हणजे कामाला हिशोब नाही एवढं काम आहे, म्हणजे करणारा पाहिजे फक्त. म्हणजे कमीत कमी तो 8 तास राबलास तुला 10,000 मिळतात. आणि त्यावेळी लॉकडाऊन होतो आणि बिहारी आमच्याकडे जास्त आहेत, ती बिहाऱ्यांच्याकडनं जास्त आपल्याला तुला माहिती सगळं की बिहारी त्यांच्यावर सगळं चालू आहे, सगळं बिहारी मग UP कडली ते. आणि त्या तिने आली नव्हती लॉकडाऊन आणि तिथं कामगार कमी पडाले. मग आम्ही घरात बसून काय करायचं म्हणून मी गेलो कामाला, तिथं बलदेव सायझिंग म्हणून आहे, तिथे गेलो. आणि रोल नसतात काय आपलं 60 काउंटचं, 40 काउंट, 30 काउंटचं, ते रोल लावायला त्या मशीनला, ह्याच्या वार्पिंग मशीनला लावायला जातो. आणि गेलो आणि तिला लावायला रे. आणि किती रुपये पगार सांग दिवसाला, 223 रुपये पगार फक्त. आणि आपण 200 रुपये खर्च करायला किती उशीर लागते आपल्याला काय. आणि गेलो आणि लावलो आणि पहिल्या दिवशी चहा आणली रे, चहा पिलो आणि तिथं वडापाव आणलेली त्या संकट. मग आता काय वडापाव भुकाला आलेली, पहिल्यांदा कामाला गेलतो एवढं बाहेर सायझिंगला, आणि वडापाव घेतलो आणि खाल्लो. आणि त्या वडापावचं बिल झालं 25 रुपये. आणि झालं. मग त्या दिवशी मग 8ला गेलतो आम्ही, 4ला आमची सुट्टी होणार होती. मग त्यांनी काय म्हटली 2 तास तुम्ही एक्स्ट्रा थांबा. मग काय आम्ही ते नवीन लागलेलो, मग काय पैशाची हाव पहिल्या दिवशीच. आणि मग राहतो म्हटलं काय विषय नाही, काही पैसे मिळेल, किती जास्त मिळतात पैसे. पण 2 तास राबल्यानंतर 1 तासाला तिने फक्त कनी आमासने 30 रुपये द्याले. 1 तास राबल्यानंतर 30 रुपये मिळाले. आणि तुला सांगतो दुसऱ्या दिवशी ते परत चहा न्यायला आला, दिला आमासने, चहा पिलो आणि तो वडापाव घेणार का विचारला. तुला सांगतो खरोखर भावा जे की डोळ्यातनं पाणी आलतं. अरे का सांग, 1 तास राबल्यानंतर 30 रुपये मिळत होते. आणि त्यावेळी 1 वडापावची किंमत मला कळाली व 30 रुपये खर्च करायला किती उशीर लागते आणि मिळवायला किती उशीर लागते. त्यावेळीपासून अजून पण भावा डोळ्यात पाणी आले मला आता ते विचार केल्यानंतर. तिकडे म्हणजे डोक्याच्या पलीकडला आहे, काय सांगायचं तुला. हेच दिवस असतात कधी ना कधी. म्हणजे लोकांना वाटतंय सहज झाले, सहज नाही झालं. त्यावेळी मला किंमत कळाली व 30 रुपयाची काय असते. 30 रुपये 1 तास राबल्यानंतर खोड्या डायरेक्ट 30 रुपये वडापाव खाली 30 रुपये जाते. जाई शपथ असलं वाईट वाटायला सांगतो, अजून लय वाईट वाटायला. त्यावेळी मग किंमत कळली. म्हणजे असं माणसानं जरा किंमत कळायला पाहिजे माणसाला पैशाची, त्यावेळी कळते. आपण सहज कुठं पण गेलो की इकडे तिकडे गेलो की 700-800 रुपये खर्च करतोय, 200-300 रुपये करतोय. 200-300 रुपये मिळवायला एक जण 8-8 तास राबायला, हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. आता जे तुझ्याकडे जे गिअर्स आहेत मोबाईल मध्ये, जे लॅपटॉप आहे, जे एडिट, ते घ्यायला किती वेळ लागला आणि ते घ्यायला पाठीमागचे कष्ट किती आहेत? पहिला सांगतो लॅपटॉपचं सांगतो. माझ्या लॅपटॉप माझा मी इंजिनिअरिंगला घ्यायचं म्हणून घेतलेलं पप्पांच्याकडनं पैसे घेऊन. पप्पांनी काय मला दिलतेच सोड, त्याचा काही विषय नाही. लॅपटॉप काय मला वडिलांनीच दिल्यात. मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, मला असंच पाहिजे. खरं मी खास घेणार होतो एडिटिंगसाठीच, कारण त्यांना गडवून मी कोडिंग करणार आहे म्हणून घेतलं. समज रहे हो ना. मी एकदा पण कोडिंग केलं नाही त्यावर, खत्म. घेतलं कोडिंग करायला. खरं एकदम मला माहिती होतं मला एडिटिंग करायचं, मी घेतलं एकदा सुद्धा कोडिंग केलं. माझा दुसरा गिअर म्हणजे आयफोन यो, आता ज्याच्यावर आपण शूट करायला देऊ. याची किंमत ज्यावेळी मी घेतली ते 64,200 रुपये असं काहीतरी मला पडलेली. म्हणजे माझ्याकडे ह्याच्या आधी तर रेडमी नोट 7, रेडमी 8 आहे, तो एक आहे, रेडमी 8 एक आहे. ह्याची अवस्था बघ काय नुसता. हे नोट 7 एक होता ह्याच्या आधी, ते 4 यानंतर हे वर्ष 1.5 वर्ष वापरायला आलं बघ. एकदम जुना आहे सगळं. पहिला मध्ये मॉडेल निघलेला आहे मोबाईल, म्हणजे ह्यो वापरत होतो. आमच्या वडिलांच्याकडनं भांडून घेतलेला त्यावेळी 14,000ला, फर्स्ट इयरला होतो त्यावेळी. आणि
त्यानंतर मग काय ते 4 वर्ष मला एकदा सांगितले, घरात एकच सांगितले की बाबा तुला काय आता इथनं पुढे मोबाईल देणार नाही, तुझं पैसे करायचे तुझं तू मिळवायचं आणि आणायचं. मग मी काय आता काय आपल्याकडे पैसे नव्हते आणणार कुठनं, मग 4 वर्ष तसं इंजिनिअरिंगला फुटलेला मोबाईल वापरायचा. त्यानंतर मग तो खराब झाला नोट, रेडमी नोट 7 प्रो आणि रेडमी 5 काय ह्याचं नाव काय लक्षात येईना मला, हे वापरायला चालू. हे तर 8,000चा मोबाईल आहे फक्त, 8 काय 9,000 रुपये. जो वर्षभर असंच वापरालो. मग धाडस काय केलो माहिती मला एक माझा मित्र आहे अभिषेक कोल्हे म्हणून, त्यानं काय म्हटलं, भावा जर तुला ह्यात ग्रो करायचं असलं तर तुला मोबाईल, त्यानं मग त्या मुलग्याचं मी नाव काय घ्यालो, कारण त्या मुलग्यानं मला कधी जय माया काय नव्हतं ते पण मला त्याला सपोर्ट लई केला आणि आता पण ते मला लई सपोर्ट करतोय असा विषय. तो मला म्हटला मोबाईल घ्यायला लागतो. मग मी त्यावेळी हे घ्यालतो मोबाईल कुठला साधा ह्याचा रिअलमीचा नार्झो कुठला आलता मॉडेल ते घ्यालतो. आणि तो म्हटला नाही म्हटला, अरे नार्झो घ्यायचं नाही म्हटला, घेतलं तर चांगलं घ्यायचं म्हटला. मग मी म्हटलं आयफोन घेऊया का, 13 नवीन आलाय 64,000 करून, खिशात फक्त 700 रुपये तिथं, फक्त 700 रुपये घ्यायचं कसं. आव्या म्हटलं काय होईल म्हटलं, जास्तीत जास्त मोबाईल विकायला लागेल एवढंच की, आणि काय म्हटलं. मग धाडस केलो. माझं मित्र काय भरदा म्हणून त्याचं बजाज फायनान्स होतं, त्यावर मी 0 डाऊन पेमेंटवर मोबाईल आणला डायरेक्ट घेऊन आला. मग आता त्या मोबाईलचे हप्ते कसं भागवायचं ते डोक्यात आलं. ज्यावेळी फक्त इंजिनिअरिंग नुसता सपत आली ती, माझी इंटर्नशिप चालू होती, इंटर्नशिपच्या नावाखाली मी जिम मध्ये ट्रेनर म्हणून जात होतो. मग त्या मोबाईलचे हप्ते कसं भागवायचं म्हणून मी लागलो जिम ट्रेनर. तिथं पगार होता महिन्याला 6,000 रुपये, ते पण 30 दिवस भरल्यावर, 26 दिवस भरल्यावर सॉरी. त्यामध्ये एक दिवस चुकलो की डायरेक्ट 200-250 रुपये पगार कट. असं करून मला म्हणजे चुकणारच मला 2-3 दिवस, तर मला पडणार 5,000. 5,000 मधलं माझा 2663 रुपये हप्ता जात होता. आणि 1,000 रुपये स्लाइसचा हप्ता काढ, स्लाइस म्हणतो म्हणे ऍप माहित असेल, त्यावर मी 10,000 रुपये काढलेलो. कशाला, जिमची फी भरायला 2663 रुपये त्याचा हप्ता जाणार आणि स्लाइसचा 1100 का 1200 रुपये असं काय जात होता. आता ते क्लिअर झाले, सगळं झालं, 4-5 महिने. ते टोटल माझ्या हातात फक्त काय तर 500 का 1,000 रुपये राहत होते. त्यामध्ये डाएट करायचे हे सगळं. कुठं पण जाताना मुलं नाश्त्याला म्हटली काय म्हणणार, नाही मी जावा घरी, का पैसे नसणार नाही खिशात, जाणार काय करून, दुसऱ्याच किती दिवस खाणार, स्वतः कवा तर द्यायला पाहिजे की म्हणून. मग असं करत करत केलो. आता सोशल मीडियामध्ये आपलं ग्रो लागले, आता मोबाईल मधलं सगळं व्यवस्थित नील झाले, सगळं आता व्यवस्थित आपलं रुटीन लागले. हे आता मला डायरेक्ट रिलेट होतं, तुला काहीतरी दाखवतो. हे माझा फोन आहे, रिअलमी 2 प्रो आहे बघ, याला अजून स्क्रीन वगैरे निघाले. पूछा किसी ने नहीं पूछा. हे पण मी वापरले तेवढंच. माझ्याकडे पण आता आलाय आयफोन. म्हणजे हे रिलेटेबल गोष्टी आहे. मी पहिला स्टार्टिंगला पॉडकास्टच्या बनवलो की एक क्रिएटर टू क्रिएटर काय काय अडचणी येऊ शकतात ते सगळ्या इथे डिस्कस झालेल्या आहेत. थोड्याफार झालं, अजून भरपूर आहेत. आज या मोबाईल म्हणजे ह्या मोबाईलमुळे मी येत आहे असं म्हणायचं. या मोबाईलमुळे मला 4 पैसे मिळाले, पण या मोबाईल आयुष्यात मोबाईल फुटला काय पण झाला तरी या मोबाईलला विकणार नाही आयुष्यात, काय पण काय लकी मोबाईल. अरे मग काय खोड्या, अरे भाऊ या मोबाईलनं आयुष्य बदलले. हे जे सक्सेस आहे, हे आजकाल लोक तुला जे बघतायत, येता जाता लोक हाक मारतायत शेवटरे, लोक स्केचेस पण काढतायत. म्हणजे हे सगळं आल्यावर रोज तू बघतोयस, रोज तुझ्या घरात मला वाटतं मुलं येत असतील, लहान मुलं अरे खेळत असतील. दररोज कमीत कमी तुला सांगू का, एक 20 वर मुलं येतात घरला दररोज, बारकी मुलं. कारण की बारक्या मुलांच्यात लई फेमस झाले नाही, शेवटरे ज्याला माहित पण नाही काय तो पण मुलगा शेवटरे करायला, म्हणजे एवढं नाव फेमस झालं. हे सगळं जे आहे ना, हे खूप भारावून येत आहे हे सगळं बघून एका क्रिएटरला, कारण की एवढ्या वर्ष तो त्यासाठी थांबलेला असते. तुला काय फील होतंय अजून, आणि तू ते सगळं ठेवून कसं डाऊन टू अर्थ कसं राहतोस? आपल्यासारखी जी 1,000-15,000 माणसं जगाल्यात तेच जर आपण दाखवलं तर लोकांना ते रिलेटेबल होते. नाही बाबा ह्यो पण माझ्यासारखं गेला, आता मी वडापाव खायला गेलो तर लोक मध्ये आलं सेम वडापाव माझ्याकडे खायला. मी समज कुठेतरी फिरायला गेलो, तिब्बल गाडीवरने फिरलो, आम्ही पण तिब्बल गाडीवरने फिरतोय, असं वाटत नाही की बाबा ह्यो कोणतरी एकटा मोठा क्रिएटर आहे, किंवा आपल्याच साईडच्या घराला राहतोय, आपल्याच घरातला आपल्याच मित्रातला आहे असं वाटतंय रे. म्हणून ते लोकांना रिलेटेबल होते. त्यामुळे मी पण कसं करतोय काय, आता एवढं मला तुला खरं सांगतो, मला एवढे 1,40,000 फॉलोअर्स आता 1,70,000 झाल्यात. मला असं काहीच वाटत नाही बाबा आपण इथपर्यंत आहे, कारण का आपल्याला डाऊन टू अर्थ आहे नाही, आपल्याला माहिती आहे सगळं किती गोष्टीला फेस करावं लागते, काय करावं लागते. त्यामुळं मी तर बाबा मी तुला खरं सांगतो, मग मी तर हाय असं राहणार आहे बघ. मला काय कोण म्हणून दे न म्हणून दे, भले लाईफस्टाईल नंतर चेंज होईल, माझी किती पण लाईफस्टाईल चेंज जर झाली तरी मी हाय असं राहणार बघ. मग डाऊन टू कोण पण येऊन दे, त्याला आपण 4 गोष्टी सांगणार, 4 बोलणार त्या संगत. आता आमच्या घरापाशी एवढी मुलं येतात सांगतो दररोज सगळं करून, आणि कोणतं असं तर कंटाळून गेला असता नाही म्हणून सांगितलं, कारण मी का सांगत नाही. कोण पण आलं की नाही मी प्रत्येकाला म्हणते घरात चहा प्यायला येणार काय तू, का, कारण की त्या आपल्याला माहिती आहे हो, कारण एवढं ती मुलं आपल्या एवढ्या लांब त्या घरापासून आपल्यापाशी येतात, म्हणजे आपल्यात काय तर वेगळा आहे नाही. म्हणून मी सगळं लोकांना आपल्यासारखं म्हणतोय, आपल्यासारखी जी 15,000 10-15,000 लोक आहेत ती लाईफस्टाईल मी दाखवते. आणि जे जास्त आपली जी पब्लिक आहे ती आहे मिडल क्लास, त्यामुळे लोकांना ते भारावते नाही किंवा ह्यो सेम आपल्याकडे करलाय, त्यामुळे ते रिलेटेबल. थोड्या दिवसांपूर्वीच तू कृष्णदास दादांना भेटला होतास, त्याबद्दल काय सांगते? दादांनी मेसेज केलीत मला
की शेवट रे विषय हार्ड कंटेंट. मग दादांना नंबर पाठव तुझा, कॉन्टॅक्ट नंबर झाला मग दोघांचा. मग दादा म्हणजे फोन केली मला, असं असं ये जरा भेटायचं तुला, बोलायचं आहे. कारण की दादा पण आपलं युट्यूबवर कंटेंट करतात नाही. आपण युट्यूबवर त्यांनी पण लई फेमस आहेत. युट्यूब, इंस्टाग्रामवर सगळी म्हणजे सोशल मीडियात लई ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे त्यांना असते पण माहिती नाही क्रिएटरचं की बाबा कुठला कोण भारी आहे काय आहे. त्यामुळे दादांना भारी वाटलं माझं कंटेंट, आणि कमी वेळात एवढं ग्रोथ झालेलं बघून दादांना पण बरं वाटलं किंवा आपल्या कोल्हापुरातला पण कोणतर हाही बाबा जो एवढा ग्रो झाला आणि याला असं भारी कंटेंट आहे ज्याच्याकडून कोणतरी इन्स्पिरेशन घेऊ शकते म्हणून दादा मला बोललो. मग दादांचा पण स्वभाव एक नंबर. दादांचं भेटलो दादांनी सांगितलं असं आहे. मग एवढं चालू झालं. ते जो सांगतोस पावडर, सत्तू पावडर, आणि त्याचं काय सांगशील? म्हणजे त्यात किती ग्राम प्रोटीन वगैरे, आणि ते तू पहिल्यापासून किती वर्ष झालं घेतोयस? हा, मी आता 6-7 महिने झालं प्यायले सत्तू म्हण किंवा प्रोटीन शेक. त्यामध्ये विदाऊट व्हे प्रोटीन यूज केलेला आहे. सत्तू एक भारी आहे, म्हणजे 100 ते 110 रुपयाला किलो भेटते. त्यामध्ये तुम्हाला बघ पर 100 ग्रॅमला 22 ते 23 ग्रॅम प्रोटीन मिळते. आणि म्हणजे कमी पैशात तुम्ही 100 रुपये जरी घातला, 100 रुपये सहज खर्च होतात आपलं नाश्त्याने. तेच 100 रुपये तुम्ही जर त्या सत्तूमध्ये घातला, फुटाण डाळ असते की नाही त्याची पावडर करायची बारीक, नुसतं मिक्सरला लावून त्याचं वरचं जे फुलपाट असतं ते काढून तयार होते, आपोआप तयार होते. कुठलं पण तुम्ही युट्यूबला टाकला किंवा माया चॅनलवर जर तुम्ही टाकला तरी हाय सत्तूची रेसिपी कसं करायचं बघू शकता तुम्ही. काय विषय. आणि लोक काय मला म्हणतात अजून की बाबा तू व्हे प्रोटीन कवाच यूज करणार नाहीस काय. मी लोकांना फक्त मला दाखवायचं होतं की बाबा विदाऊट व्हे प्रोटीन बॉडी होऊ शकते. असं नाही की बाबा व्हे प्रोटीन बाद आहे. कारण व्हे प्रोटीन कसं तयार करतात, जे आपण दूध गरम करतोय, दूध गरम केल्यानंतर ज्यामधनं ते पनीर वेगळं करतात, पनीर वेगळं केल्यानंतर जे पाणी राहिलेलं असते त्याला कॉन्सन्ट्रेट करून ते व्हे प्रोटीन तयार करतात. मी पण व्हे प्रोटीन यूज करणार आहे 2024 स्टार्टिंगला. फक्त मला लोकांना दाखवून द्यायचं की बाबा विदाऊट व्हे प्रोटीन पण बॉडी होऊ शकते. आणि हे पण व्हे प्रोटीन आहे नॅचरल सप्लिमेंट आहे, काय असं स्टेरॉइड बिरॉइड काय विषय नाही. नॅचरल सप्लिमेंट, फक्त जेन्युइन ब्रँड घ्यायचं एवढंच, बाकी काय नाही. मला तुझे आणखीन पुढचे 5 वर्षातील किंवा काहीतरी गोल्स तू डिसाईड केला असतील. आता तू एवढं मोठं रोज व्हिडिओ बनवतोस, काहीतरी तुझे प्लॅनिंग असेल. पुढचे गोल्स काय आहेत तुझ्या? आता हे कसं असतंय, इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग लई दिवस नसतं. 6 महिने लोक बघतात, तिथनं लोकांना कंटाळायला लागते 3 महिने 4 महिन्यात हे दररोज हेच काय बघायचं. मग ह्यामध्येच मी मिनी ब्लॉग मध्ये कधी दुसरं कंटेंट आहे माझं, मी ते सांगू शकत नाही आता खरं, पण हाय ते डोक्यात. असं एक आहे डोक्यात. आणि अजून एक माझं चॅनल काढणार आहे मी युट्यूबचं दुसरं. त्यामध्ये मी फूड रिलेटेड असणार आहे ते चॅनल. फक्त मला लोकांना दाखवून द्यायचं की आपण बाहेरचं खाऊन पण आपण बॉडी मेंटेन ठेवू शकतो. त्यासाठी मी आता सायकलिंग पण चालू करणार आहे. आणि 10 दिवसात लक्षात येईल तुम्हाला. सायकल पहिला आणणार आहे जाऊन आपल्या फर्स्ट म्हणजे पहिली स्वतःच्या इन्कम मधून आपली पहिली सायकल आणणार आहे मी. ती सायकल आणून आपण सकाळी डेली सायकलिंग चालू करणार आहे आणि संध्याकाळी जिम, असं करून सगळं रुटीन बसवणार आहे. आणि लिगामेंटसाठी पण त्यासाठी सायकलिंग करणार आहे. मग ते करायचं आहे सगळं. दुसऱ्या चॅनल तुला सांगितलं फूड रिलेटेड काढणार आहे. चालू आहे अजून सेटअप बिटअप सगळं. तुझ्या मनात आले काय कधी आपली पण अशी टीम असावी मोठ्या युट्यूबर सारखे जे आपल्या पाठीमागे कॅमेरा घेऊन फिरतायत वगैरे? हा, करायचंय ते पण खरं, पण त्याला अजून वेळ आहे नाही. आता एवढ्या लवकर पाऊल उचलून चालत नाही. ह्यामध्ये 6 महिने घालवायला पाहिजे मला. कसं करतात, कशा पद्धतीने तिने मॅनेज करतात, क्रिएटर कसं गोळा करतात, जे चांगलं आहे ते कसं बघूया. अजून डोक्यात काय नाही असं तर का. आता तर माझ्या डोक्यात एक की आपलं हे चॅनल ग्रो करायचं. आणि अजून एक सांगितलं ते चॅनल करणार आहे फूड रिलेटेड, ते 1-2 चॅनल ग्रो करायचं. थंबनेल म्हणे ते सगळं मी करणार. आता तेवढे एक थंबनेल काय विषय झालाय, माझ्या युट्यूब चॅनलला एक माझा मुलगा म्हणजे प्रथमेश म्हणून आहे त्याचं नाव येतं डायरेक्ट. मी तो आता मुंबईला असतो, ते मला डायरेक्ट थंबनेल तयार करून देईल. मी त्याला तो माझ्याने 1 रुपया सुद्धा घेत नाही. मी त्याला किती वेळा म्हटलो, 10 ते 15 वेळा म्हटलं की तू माझ्यानं घे पैसे. तू माझ्याकडे पैसेच घेत नाही. सारखं मला ऐकत म्हणते, भावा तुझं कंटेंट विषय हार्ड आहे रे, शेवट आहेत कंटेंट, त्यामुळे भावा मी तुला तुम्हाला पैसे देऊ नको, मी तुझ्यासाठी फुकट करणार म्हणते, कारण तू पैसे द्यायचे. आता नवीन क्रिएटरसाठी काही युट्यूब ट्रिक्स किंवा इंस्टाग्राम ट्रिक्स टिप्स तुझ्याकडे असतील तर सांगशील? आता एकच पाहिजे बघ तुझ्याकडं, जगापेक्षा काहीतरी वेगळं करायचं तर तू मार्केटला टिकणार, नाहीतर टिकत नाहीस. तुला माझं सांगतो, माझं अल्गोरिदम बसले 11:30 सकाळी इंस्टाग्रामला. मी काय पण टाकलो की काय पण सांगावले, टाकल्या मला 40 रुपये देतात. पहिला फर्स्ट टाइम जे टाकत होते येत नव्हते. नंतर ते अल्गोरिदम सेट झालं एकदा. इंस्टाग्रामला पण कळालं की बाबा हे व्हिडिओ 11:30 टाकतोय, त्यामुळे ती पब्लिकला स्वतः पुश करते इंस्टाग्राम की बाबा बघा 11:30 व्हिडिओ टाकणार आहे. कारण की कंटिन्युटी आहे. मी गेली 7 महिने व्हिडिओ टाकाल, तो माझं एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होऊन झालं. एक व्हिडिओ सुद्धा 7 महिन्यात सांगवले एकदा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला नाही. नुसता व्ह्यू किती 1000-2000 खरं. हा एक विषय होता, माझा 1000 फॉलोअर्स होते, ती 1000 एवढी लॉयल पब्लिक होती की बाबा ती 1000 व्हिडिओ मधली 700-800 लोक माझा व्हिडिओ बघणार.
एवढी लॉयल पब्लिक होती. मग टाकत गेलो 7व्या महिन्यापर्यंत टाकलो, व्ह्यू येणार आणि टाकलो बघ. जे गणपती बसला ज्या दिवशी आपला वाडीला जाऊन आलो, फक्त एक व्हिडिओ माणसाची किती लाईफ चेंज करू शकते. ती व्हिडिओ माझा 3 मिलियन पळाला आज. त्या एका व्हिडिओवर माझं 40,000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले. एका व्हिडिओवर फक्त एंडच झाला. म्हणजे गणपती आणि वाडीमधला जे दत्त आहे ते पावल्यागत झाले मला. आई वडिलांचं आणि तुझं नातं, म्हणजे आता हे टॉपिक आला म्हणून विचारतो, पप्पांचं आणि तुझं नातं कसं आहे? म्हणजे असं एकदम फ्रेंडली आहे की त्यांनी काही गोष्टीला, किंवा एकदम स्ट्रिक्ट आहेत बाबा तुमचे? पप्पा आमचं स्ट्रिक्ट आहे सोड जरा, खरं पण मी एवढं लक्ष देत बसत नाही. मला माझ्या मनाला येते ते मी करते. मम्मी काय आमची निवांत आहे, मम्मीचं काय नसते आमचे. एडिटर बघतोयस ना? एडिटर कॉमेंट बिमेंट कर मध्ये. नाही. एडिटर आहे का नाही ऑनलाईन? झोपला बघ. बहुत तेज हो रहा है. येस, आय एम हिअर. आपला एडिटर पण शेवट आहे आणखी. अच्छा. अजून एक असा प्रश्न होता की माझ्या कायम होतं की तू जर आता क्रिएटर नसतास तर काय झालं असतास? काय पण मला दुसरं पुढलं माझ्या डोक्यात काय नव्हतंच. एकच सोशल मीडिया. कारण ह्यात कसं आहे माहिती आहे काय, तुमच्या मनाचं काम करून तुम्हाला जर पैसे मिळत असले तर आणि काय पाहिजे. मी जबरदस्ती जॉब करायला गेलो, तिथे मला पैसे मिळाले मस्त 2 कोटी रुपये दिल्यात, तर काय उपयोग. मनाविरुद्ध काम माहिती. तरी पण माझ्या एक डोक्यात होतं, जर नाही झालं, मी कसं ठरवलेलं 1 वर्ष सोशल मीडियाला द्यायचं, ग्रो झालं तर ठीक, आणि जर नाही झालं तर आपण गप आपलं डिग्री झाल्या कम्प्लीट, डिग्रीमध्ये कुठंतरी कोर्स करायचं आणि जाऊन जॉबला लागायचं. मला सांग, हे ब्रँड्स वगैरे कसं अप्रोच करतात जनरली क्रिएटर्स? त्यांनी काय डायरेक्ट DM करतात तुम्हाला. जर अकाउंट त्यांचं जास्त असलं तर डायरेक्ट रिक्वेस्ट मध्ये जायचं आणि त्यामध्ये टॉप रिक्वेस्ट टाकायचं. नाहीतर मग खाली काय करायचं, बायोमध्ये तुमची मेल द्यायचा, नाहीतर डायरेक्ट मेल येतात. दोन्हीपैकी कुठलं तर असते. मग तिने ठरवते. आणि जर परवडत असेल तर तिने वही म्हणतात, परवडत नसलं तर मग नाही म्हणतात. तिने डायरेक्ट थँक्स, ओके सर म्हणतात. आपण पुढल्या वेळी जर काय तर असलं तर बघ करूया असं. म्हणजे तुझे काही स्टँडर्ड सेट केलायस, त्याच्या खाली तू येत नाहीस, बरोबर? हा, नाही मला पण एवढं माहित नव्हतं असं असतंय. तर पण कसं आहे, कोल्हापूरमध्ये जी मोठी पेजवाले आहेत त्यांना असं मी भेटलो, कारण की कॉन्टॅक्ट होत्याच नाही. मग भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलेत असं कर, आपलं रेट फिक्स ठेव, तुझं एक कॅटलॉग तयार कर रेटचा, असं म्हणजे त्यांनी सांगितले सगळं मला, असं कर तसं. तू आता पूर्ण इंडस्ट्रीमध्ये आता तुझं इन्स्पिरेशन कोण आहे क्रिएटर झोन मध्ये? क्रिएटर झोन मध्ये असं म्हणजे न्यूएस्ट म्हटलास तर आता अंकित आहे सध्याला, कारण की त्याचं बघूनच मी चालू केलेलं आहे. आणि अजून एक आहे ते म्हणजे, जर ह्याला म्हटलास तर मला ते मनोज दे म्हणून एक आहे. तो आज युट्यूबला 44 लाख फॉलोअर्स 45 लाख फॉलोअर्स आहेत. मी त्याचा व्हिडिओ सगळे बघतोय. ते माणूस कसं आहे माहिती आहे काय, म्हणजे तू डिमोटिवेट जरी झाला असलास तर ते माणूस मोटिवेशन सांगते की बाबा कसं मोटिवेट ठेवायचं स्वतःला. आणि अजून एक माझं मगबँगर एक आहे, फूड मगबँगर, अक्षांशू अग्रवाल म्हणून. त्याची तर काय कन्सिस्टन्सी आहे माहिती आहे का, म्हणजे त्याच्या मगबँग चॅनलला तर म्हणजे बाप भारी आहे ते. पण त्याचं पण ते जे सांगते ते मला पडते. त्याचं ब्लॉग बी मी बघतोय, सगळं भारी वाटतं त्याचं पण. ते 1-2 जण आहेत. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या एंडला आलोय, थोडक्यात म्हणायला गेलं तर. एवढा वेळ आपण आणि बोलणार होतो, खरं आता आम्ही रात्रीचं शूट करतोय, तुमच्या माहितीसाठी सांगतो. होय, आता रात्री 12 वाजल्यात. वाटण झाले आपण एवढ्या विषय बोलायला नाही, 1 तास झाला आता बोलत. कारण की हे विषय 8 झाला रे, शेवट पॉडकास्ट झाला, म्हणजे एवढी मजा आली ना मला पण पहिल्यांदा. तर आपण आलोय आता रॅपिड फायर क्वेश्चन राऊंड. पहिला क्वेश्चन असा आहे की लेग्स डे की चेस्ट डे? चेस्ट डे. लेग डे मला केला असतो मी, लेग डे म्हटलो असतो काय, खरं पण माझं सध्याला आता लिगामेंट इंजुरी आहे. नाहीतर पहिलं प्रायोरिटी मला लेग डेलाच असते, कारण एवढं आवडते लेग भयानक. फक्त गेली 1.5 वर्षाला लिगामेंट इंजुरी आहे म्हणून स्टॉप आहे. त्यामुळे आता मी चेस्ट डे म्हणू शकतोय खरं पण. आणि तू मला 6 महिने 7 महिन्यानं विचारलास तर मी लेग डेच म्हणणार. पैसा की मित्र? तसं पैसा की मित्र हे लय मोठा प्रश्न विचारला असतो. पहिला पैसे मिळवायचं, आणि ते पैसे मिळवण्यासाठी जी मित्र आपल्याला कामाला आल्यात त्यांनाच नाही आयुष्यात कवाच सोडायचं, हे मी सांगू शकतो. आई वडील की गर्लफ्रेंड? आई वडील. गर्लफ्रेंड काय आज उद्या ठीक आहे तसल्या. लास्ट क्वेश्चन आहे की ट्रेडिशनल वर्कआउट की जिम वर्कआउट? जिम वर्कआउट. कारण की आता सध्याला तर जिम वर्कआउट भारी आहे खरं, पण ट्रेडिशनल पण भारी आहे खरं. कसं आहे, त्यामध्ये तू इक्विपमेंट युज करत नाहीस, त्यामुळे तुझी बॉडीची ग्रोथ होऊ शकत नाही. अरे कहना क्या चाहते हो? हाय त्या ठिकाणीच थांबणार तू. जोर पुशअप्स बिशअप्स किती दिवस मारणार, त्यामध्ये तुझी बॉडी हाय अशीच राहणार.
तुझी ग्रोथ होणार नाही. तर पण ट्रेडिशनल वर्कआउट हे तीन करून ते ज्या संघ जरी तू जिम केलास तरी एक नंबर आहे. कारण की जिम मध्ये तुझं मायक्रो टिश्यूज टिअर होत्यात, त्यामुळे जर तुम्ही जेवढं त्याला प्रोटीन इंटेक चांगलं देणार तेवढं ते भरणार, आणि जेवढं भरणार तेवढं मसल जास्त वाढणार. म्हणून जिम म्हणतोय पहिला. कारण की जर तुम्हाला जर काय म्हणते त्याला प्रॉपर जर बॉडी लँग्वेज एका ह्याच्यामध्ये आणायची तर 100% जिमच आहे. आणि जर तुम्हाला स्टॅमिना, स्ट्रेंथ, इंड्युरन्स वाढवायचं असलं तर मग ट्रॅडिशनल. लाईफ ॲज अन कॉन्टेंट क्रिएटर किंवा लाईफ ॲज अन फार्मर? लाईफ ॲज अ फार्मर विथ कॉन्टेंट क्रिएटर म्हणू शकते. कारण की कॉन्टेंट क्रिएटर पाहिजेच. त्या मोबाईलचा वापर करून तो 4 पैसे मिळवलास तर उपयोग आहे. त्यामुळं फार्मर तर पहिलाच आहे. कारण की त्याशिवाय आयुष्यात काही नाही दुसरं. कारण की शेतकऱ्यानं जर पिकवलं तर उद्या भविष्यात खाणार आहे. शेतकरी नाही पिकवलं तर खाणार काय? मग कॉन्टेंट क्रिएटर कसं खाणार? पहिला शेतकरी पिकवायला पाहिजे, त्यावर मग ती कॉन्टेंट क्रिएटर करू शकते. शेतकऱ्यानं जर पूर्ण शेती बंद केला तर कॉन्टेंट क्रिएटर काय करणार आहे? क्रिएटच होऊ शकत नाही. त्यामुळे पहिला शेतकरीच. तुला जर आपल्या आयुष्यात परत पाठीमागे जाता आलं असतं टाइम मशीन मधनं, आणि तुला आपल्या 15 वर्षाच्या निखिलला सांगायचं असलं की काय करायचं आहे बाबा, काय करू नकोस, तर तू काय सांगितलं असतं? तर हे लई मोठा प्रश्न विचारलाय. माझं एक गोष्ट चुकल्या की पाठीमध्ये जर गेलो असतो तर मी कुठल्या तर एका स्पोर्ट्समध्ये की नाही मला करिअर मोठं करायचं होतं. माझं कसं झालं माहिती आहे काय? मी लहरी मोहम्मद होतो. पहिला 4 वर्ष रनिंग केलं, 2 वर्ष खो खो खेळलो, 3 वर्ष कबड्डी खेळलो, त्यानंतर आता जिम करालोय. म्हणजे लक्षात आलं काय, मला जर मी पाठीमागे गेलो असतो एक तर कुठलं तर मग माझ्या डोक्यात एकच असतं की बाबा कुठला तर एक गेम धरायचं आणि त्यामध्ये आपण टॉप करायचं. अशा प्रकारे आजचा हा पॉडकास्ट आपण इथेच थांबवत आहोत. आणि काय वाटतं निखिल, म्हणजे काय सांगशील प्रेक्षकांना तू जाता जाता? तर मी एकच सांगू शकतो की प्रेक्षकांना, तुम्ही किती पण मोठं व्हा आयुष्यात, तुम्ही फॉरेनला जावा नाहीतर तुम्ही कोरुचीत राहावा किंवा तुम्ही भागात राहावा, आपल्या कुठल्या पण माणसाचं पाहिजे जमिनीवरच पाहिजे. त्यामुळे माणसानं ज्यांना पहिला आपल्याला अडचणी काळात ज्यांना आपल्याला सपोर्ट केलाय त्या माणसानं कवाच विसरायला नसायला पाहिजे. देव भले किती पण मोठा होऊन दे. एवढंच मी सांगू शकतो. माणसांचं पाय फक्त जमिनीवर पाहिजे, तेवढेच हवेत नसायला पाहिजे. तर अशाच प्रकारे आपला हा पॉडकास्ट एंड होतोय. पण तुम्हाला नक्की एक गोष्ट करायची आहे चॅनल सोडायच्या आधी, ती म्हणजे निखिल सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा, शेअर करायचा आणि कमेंट करायचा. कमेंट मध्ये काय टाकायचंय? शेवट रे. तर पुन्हा आम्ही नक्की भेटू अशाच एका माहितीशीर पॉडकास्ट मधून. तोपर्यंत जय श्रीराम.